आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। खाडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश, बेळंकीला 15.58 कोटीच्या ग्रामीण रुग्णालयाची मोठी भेट। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार विशाल पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांची उपस्थिती। अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि माजी मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून बेळंकी येथे 15,58,00,000 खर्चातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण शनिवार दिनांक 11 उत्साहात पार पडले। या प्रकल्पामुळे बेळंकीसह परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा गावाच्या दारात उपलब्ध होणार आहे। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील होते। यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सुमारे 3,855.89 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या 12 ओपीडी कक्ष, एक्स-रे विभाग, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, रक्त साठवण केंद्र, मेडिकल स्टोअर, प्रसूती विभाग, नवजात शिशु विभाग, महिला व पुरुष वॉर्ड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, अतिरिक्त वॉर्ड आणि पे वॉर्डसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या रुग्णालयामुळे बेळंकी, मिरज तालुका आणि परिसरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी मिरज किंवा सांगलीकडे धाव घ्यावी लागणार नाही। विशेषतः माता, बाल आरोग्य, आपत्कालीन सेवा आणि शस्त्रक्रियांसाठी स्थानिक स्तरावरच सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे। यावेळी बोलताना आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील नागरिकांना शहराप्रमाणेच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला। राज्य शासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे सांगितले। तसेच या रुग्णालयाचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।